बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून निंबा फाटा व गायगावसह परिसरातील गावांमध्ये वर्ली मटका व अवैध दारू विक्री तसेच स्वस्त धान्य धारकांचे अवैध तांदूळ खरेदी सर्रासपणे सुरू आहे। तांदूळाची खरेदी करणारा हा गुड्डू कोण, हा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। गेल्या 1 वर्षाआधी निंबा फाटा येथे हेच अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू होते। मात्र त्यानंतर या अवैध धंद्यावाल्यांना कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून बळ मिळाल्याने आज रोजी या परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर आलेला दिसून येत आहे। याचसोबत इतरही गावांमध्ये व परिसरातील वर्ली मटक्याची खुलेआम दुकाने थाटली असून अवैध दारू विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। विशेषतः हे अवैध धंदे भरवस्तीतील चौकात, शाळा, महाविद्यालय तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। त्यामुळे वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे निंबा फाटासह परिसरात तळीरामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून याचा त्रास महिला वर्गाला जास्त सहन करावा लागत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। या वाढत्या अवैध धंद्यांवर उरळ पोलिसांचा अंकुश हा कमी पडत असल्यामुळे परिसरातील जनतेत हे बोलल्या जात आहे। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देऊन उरळ परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।